महान त्यागी बाबा जमदेवजी यांना एका भगवंताची प्राप्ती कशी झाली व बाबा निराकार अवस्थेत असताना बाबांच्या मुखकमलातून नेमके काय शब्द निघाले हे बघू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। बाबांनी हनुमान जी समोर प्रश्न ठेवला कि हे हनुमान जी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो शैतान को एक पल में निकाल सके। भूत किसी कही और भगवान किसी कही, इसका स्पष्टीकरण हमें समझा दो। त्यावेळेस बाबा निराकार अवस्थेत आले व बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की यह एक ही परमेश्वर है जिसने सृष्टि का निर्माण किया है। वह एक जागृत शक्ति है जो निराकार है और 24 तास चैतन्य है। उसे प्राप्त करने के लिए 5 दिन हवन करना पड़ेगा। त्यावर बाबांनी घरच्या मंडळीला उद्देशून म्हणाले की परिवार के लोग सुनो, हम कल से 5 दिन हवन करेंगे। दुसऱ्या दिवसापासून हवनाला सुरुवात केली। तो दिवस 20 ऑगस्ट 1948 वा शुक्रवार होता। 5व्या हवनाची समाप्ती झाल्यानंतर बाबा निराकार अवस्थेत आले व बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की परिवार के लोग सुनो, मैं कहा गया हूँ, सेवक भगवान बन गया। दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी हवनाची समाप्ती बाबांच्या भावांनी केली। तो दिवस 25 ऑगस्ट 1948 वार बुधवार होता। अशा प्रकारे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली। त्याच्यानंतर बाबा निराकार अवस्थेत आले व बाबांना सर्व देवी देवता एकानंतर एक दर्शन देऊ लागले व आपला परिचय देत होते। ही संपूर्ण क्रिया संपन्न झाल्यानंतर बाबांच्या अंगात शेवटी एक भगवान आले। त्यांनी आपला परिचय दिला की मैं सबका एक भगवान हूँ। सेवक तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ। जो क्षण में तुझसे छूट जाऊँगा तेरा शरीर मृत्यु हो जाएगा। तेव्हा बाबांना वाटलं की मैं कितना पागल हूँ, भगवान मेरे पास होकर मैं भगवान को कितना लंबा ढूंढ रहा हूँ। थोड्या वेळाने पुन्हा बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की सेवक मैं भगवान हूँ, तू मानव है। मैं जानता हूँ मानव ये बेईमान है, उनमें से तू एक मानव है। भले तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता। त्यावेळेस बाबांना वाटलं की भगवंतांनी मला बेईमान म्हटले। बाबांना असे सारखे वाटू लागले आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला व ईमान हेच भगवान आहे। व बाबांनी भगवंताजवळ प्रतिज्ञा केली की हे भगवान, मैं जीवन में ईमान रखूंगा और सत्य सेवा करूंगा, ऐसा आपको मैं वचन देता हूँ। त्यानंतर पुन्हा विचार केला की मानवाजवळ 24 तास असणारी शक्ती कोणती आहे जी नाहीशा झाल्यावर शरीर मृत्यू होतो। त्यावर विचार केला असता बाबांना आत्मा ही शक्ती आठवली। तेव्हा बाबांनी भगवंताला 2 वचन दिले, पहिला परमात्मा एक, दुसरा मर्या जी भगवत नाम पर। त्यावर प्रसन्न होऊन भगवंतांनी बाबांना 2 वचन दिले, दुःखदारी दूर करते उदार आणि इच्छानुसार भोजन। काही वेळांनी बाबांनी घरच्या मंडळीला म्हटले की परिवार के लोग सुनो, इस परिवार के लोग सारी पूजा बंद कर एकही भगवान को मानो। असा आदेश बाबांनी घरच्या मंडळीला दिला। परंतु मंदिरात जाऊन मानवाची बनवलेली कलाकृती बघू शकतो, परंतु मंदिरात नमस्कार करू नये। अशा प्रकारे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली। यावेळेस बाबा 28 वर्षाचे होते। सृष्टी निर्माता परमेश्वराचे प्रतीक म्हणून कसली खून नाही म्हणून बाबांनी हनुमानजी यांचे प्रतीक लोकांपुढे ठेवले आहे। भगवान व्यक्ती नसून चैतन्य शक्ती आहे। ती 24 तास चैतन्य असून निराकार आहे। परंतु बाबा हनुमानजी हे भगवान नाही हे स्पष्ट केले आहे। मानवाचे लक्ष भगवंताकडे असावे म्हणून हवन करताना किंवा विनंती प्रार्थना करताना बाबा हनुमानजी यांचे प्रतीक ठेवले आहे, जेणेकरून मानवाच्या मनात भगवंताविषयी जागृती निर्माण होईल। सेवक मित्रांनो, शेवटी जाताना तुमचा सेवक समजून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून समोरची येणारी व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्याकडे येणार। व जाताना नमस्कारजी लिहायला विसरू नका।